काय होतं कधी कधी मी बोलतो आणि हे सेकंद जरा लेट चालू होतं ते म्हणजे व्हिडिओ स्टार्टिंग करतो मग सेकंद 2-3 सेकंद झाल्यानंतर न चालू होतं. एवढा स्लो मोबाईल आहे आणि मी स्पीडमध्ये असं काय कळा नाही. मी स्पीडमध्ये एका मोबाईल स्लो आहे कळा नाही. तर मला असं वाटतं मी स्पीडमध्ये मोबाईल स्लो आहे त्यामुळे आता काय करणार 2-3 सेकंद होऊन देणार मग बडबड करायला चालू करणार. नाही तर काय होतं काल नमुनेचा डायलॉग तुम्ही ऐकला असेल तर तो पहिला जो शब्द आहे तो पहिला दुसरा नमुने तो रिपीट झाला नाही. तर डायलॉग कसा होता तो रिपीट करतो पुन्हा काल नीट नसं ऐकला तर. कारण पहिला डायलॉग जो होता तो तुम्हाला कळला नसेल. तर डायलॉग असा होता नमुने आय डोंट लाईक इट आय अवॉइड बट नमुने लाईक्स मी आय कांट अवॉइड असा तो डायलॉग होता कालचा. असो तर आज वाजलेत 9:11. बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. CNG भरलं नाही 2 काढ्या आहेत त्यावरच करूया आणि जर दुपारी गरज लागली तर भरूया. बघूया काय होते काय नाही. आय होप भरायची गरज लागेल म्हणजे धंदा जास्त असावा हीच अपेक्षा असते. काय होते काय नाही. चला मित्रांनो पहिली ऑर्डर पडली आपल्याला लुल्ला नगरला 99 रुपयांनी आणि म्हटलं इथं सपना पावभाजीची इथं CNGला लाईन कमी आहे तर आणि एक कांडी लगेच सोडायली म्हणजे एकच कांडी आहे. एका कांडीवर काही काम करणार त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर CNG भरून घ्या. ऑर्डर पडली नाही अजून दुसरी तर म्हटलं CNG भरून घ्या 10-15 मिनटात. 15 मिनटात नंबर येईल आणि मग जाऊया का मला नाही का उगाच कशाला टाईम वाया घालवायचा. वाजल्यात बघा किती रे वरचं येणारच की 9:46. 10 वाजेपर्यंत आपला नंबर लागेल. 10 नंतर मग काम सुरू करूया. हे बी आपलं काम असे बरं का पण ह्याचे पैसे नाही भेटत पैसे घालवायला लागतात. चला आपण आलो आहोत पुणे स्टेशनच्या बॅक गेटला पण रोडला थांबलो नाही कारण आज कारवाई चालू आहे ट्रॅफिक पोलिसांची. त्यामुळं आपण शेजारच्या लेनमध्ये येऊन थांबलेलो आहे. हे पुढं आहे एंट्री गेट त्याच्याकडे एक हे लेन आहे त्या लेनला येऊन थांबलो आहे कारण पुढं जेवढे रिक्षा आहेत तेवढे सगळे हलवायला लागल्यात म्हणजे आपल्याला बी हलवतील आणि आम्हाला वाटतं आता गाडी अरे बापरे काय व्ह्यू भेटते मस्त व्ह्यू भेटते असंच ठेवतो. तर आता मला वाटतं गाडी येणार आहे. गाडी येते नाही येते ते कसं बघायचं तर एक ॲप्लिकेशन आहे माय ट्रेन असं काहीतरी नाव आहे आठवण आता म्हणजे ह्याचं कुठं फाईन दिलं लक्षात नाही. हां वेअर इज माय ट्रेन आठवलं मेमरी चांगली आहे असं बोलता आठवलं पाहिजे म्हणजे तो हुशार याचा तुम्ही हुशार असो पंचडगिरी वर आली. तर वेअर इज माय ट्रेन असं ॲपचं नाव आहे. त्या ॲपवर तुम्ही सर्च करू शकता की पुणे जंक्शनला कुठली गाडी कधी येणार आहे कधी नाही कुठली गाडी कुठे आहे ट्रॅक होऊ शकतं सगळ्या गाड्या कुठं आहेत कुठं नाही कधी येणार कधी नाही कधी जायचं कधी नाही सगळं ऑनलाईन झालेलं सगळं तुम्हाला माहिती आहे. तर मी बघितलं नाही आता मी बघणार आहे आणि आत्तापर्यंत टोटल आपले जे आहेत ते 550 झाले जे की खूपच कमी झाले कालपेक्षा. 1:38 झाले. तर बघू शकता आजचा धंदा कसा आहे. याला कारणीभूत आपण जसे की आपण उशीर आलो आणि 2 कारण आहेत. पहिलं तर उशीर आलो आणि दुसरं कारण आहे की आपल्याला चुकीचे ऑर्डर पडले म्हणजे सगळे लोकल पडले ते इथं. काल परवा कसे लांब पडले म्हणजे लांब पडले ना चिंचवड हिंजवडी साईडला म्हणजे रिटर्न काहीतरी भेटण्याचे चान्सेस असते. इथले तर काही भेटणार पण असो नाही पडलं तर काय करणार. टायमिंगचा खेळ आहे सगळा ॲक्च्युली. जर टायमिंग आपला परफेक्ट बसला त्या टायमिंगला कस्टमर ज्यावेळेस पिक करतो तो ज्यावेळेस ऑर्डर टाकतो त्यावेळेस आपण तिथं असेल तर आपल्याला ती ऑर्डर पडते. पण आज टायमिंग जुळला नसेल त्यामुळं मला वाटतं मी तिथं पोचलो नाही. ठीक आहे हरकत नाही एका दिवस होतं काय हरकत नाही. 500 झाले अजून 500 जरी झाले तरी खूप आहे आणि CNG भरलेले आहे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळं अजून तर कांडी संपलेली नाही. ती एक कांडी मला वाटते संपण अजून 500 करू शकतो. बाकीचे 3 कांडे राहील ते उद्या तर 1000 झाले तरी देव पावलं मारायचं बघू काय होते काय नाही. आणि जर आता इथून जर घराकडे ऑर्डर पडली तर घरी बी जाईन सांगता येत नाही कारण कंबर दुखते कालपासून कंबरला दुखते. काल सांगितलं असेल मी काय बोलतो काय नाही माझ्या लक्षात राहत नाही कालचं काल पण मला माहिती मी सांगितलं असेल असं मला वाटतं. कमरेचा त्रास मध्ये बंद झाला होता पण आता परत चालू झाला आहे. असो ड्रायव्हरची लाईफ अशीच आहे. इसी को तो जगना कहते चकण्याची रायमिंग व्हायला लागली चकना. असो भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. आय होप लवकर आणि 500ची पडली तर दिवस पावल म्हणायचं. आणि ओला एवढे दिवस आज वाईट आहे का त्याला अजून एक कारण आत्ता कळलं मला की आपण ओला बंद ठेवलं आहे आणि आज सुट्टी बी आज गुरु नानक जयंती त्यामुळं आज सुट्टी आहे आणि बऱ्याच शाळे कॉलेज बंद आहेत. तोच तर धंदा आहे मेन आपला त्यामुळं धंदा कमी आहे मग. आणि हे मला माहिती होतं आज कमी असणार धंदा
पण म्हटलं बघू लोक फिरायला जातील काय सांगता येईल. मग मारला ओलाला रिचार्ज, म्हटलं पडलं तर पडेल. एकच ऑर्डर पडली 50 रुपयाची, किती एकच. त्यांनी बी त्यात चुकीचं टाकलेलं आणि तो त्याचं म्हणणं होतं की मला आता जिकडं मला जायचं तिकडं सोडून. मग आणि माझ्याकडं त्याला ड्रॉप केल्यानंतर ना करायच्या अगोदरच मला दुसरी ऑर्डर पडली उबरची, मी ती उचलली. साहजिक की भाऊ असंच करायला लागतंय. तू एंड मोमेंटला सांगशील तुझं चुकीचं लोकेशन, त्याला मी काय करणार ना. त्याला म्हटलं म्हणजे जिकडं चाललो आहे बाहेर, आतमध्ये लोकेशन होतं बालाजीनगरच्या आतमध्ये, त्याला मी बाहेर सोडलं. पेशंट होतं त्यामुळे त्याला बाहेर सोडलं. म्हणजे पाय दुखत होतं, एवढा मी काय सिरियस नव्हतं, फक्त पाय दुखत होतं. त्याचं पाय लंगडा होता आणि त्याच्याबरोबर बायको बी होती. मला बालाजीनगरला बाहेर येऊन सोडला. तर 50 रुपये त्याच्याकडे 50च घेतले. ॲक्च्युली 100 घ्यायला पाहिजे होते, कारण परत बाहेर येऊन सोडलं ना. परत म्हणलं जाऊ दे नाही का, उगाच पेशंट आहे कशाला त्रास द्यायचा लोकांना. पण जर माझ्याकडं उबरचं कस्टमर नसतं तर सोडलं असतं मी त्याला, कारण मला काय धंदाच पाहिजे. पण समोरचा माणूस बी मला सारखा फोन करून बोलवता. मग त्याला आत्ता जस्ट इकडं सोडला आहे. इकडं पब वगैरे आहेत ना काहीतरी शेजारच्या लेनमध्ये, तिकडं स्नो वर्ल्ड बी आहे. बरंच काय काय असं नाही फक्त पब आहे. लहान मुलांसाठी बी किड झोन बी आहे. तर त्याच्या लहान मुलांबरोबर आलं होते ते किड झोनला. त्यांना त्याचं सोडलं आणि मग म्हटलं इथनं बघू पडतं का नाही. पण पोलीस ट्रॅक्टर वाजायला लागले. म्हटलं मग चला इकडे येऊन लपाछपी चालते ड्रायव्हर लोकांची, पोलीस लोकांची. चोर पोलीस असं वाटायला लागले चोरच आहे आम्ही. ड्रायव्हर लोक 2 किलोमीटरची ऑर्डर ॲक्सेप्ट करूच पण गेली. असं आपल्याला 2 किलोमीटरनी काय होणार आहे, आपल्याला मोठी ऑर्डर पाहिजे रे टार्गेट. हे अशी छोटी ऑर्डर मारली की असं होतं. त्यामुळे मला डोकं आलं छोटी ऑर्डर मारत नाही. पण कधी कधी असं होतं की ऑर्डर पडत नाही, मग छोटी ऑर्डर बी मारायला लागतात. असं तर बडबड करता राहील तो ऑर्डर पडून जातील, निघून जातील, कळणार बी नाही मला. त्यामुळं ब्लॉग आपण थांबूया इथं आणि बघूया नंतर टेक घेऊया. अजून एक सांगायचं की महिन्यानंतर मला वाटतं मी ओला चालू केलं असेल, तर ओलाने थोडं उपकार करावे माझ्यावर. 1-2 ऑर्डर पडलेल्या, असं नाही की पडत नाही, ऑर्डर पडलेल्या पण हाताला नाही लागत. ह्याच रागामुळं मी ओला बंद केलं होतं. पण ओलाने अजून सुधारणा केलेली नाही आहे. कुठं जातात ऑर्डर हेच कळत नाही आहे. आणि 40-50 छोटे ऑर्डर आम्हाला देतात. मोठे ऑर्डर कुठं जातात काय माहिती. 2 ऑर्डर पडलेले मोठे 160ची एक, 220ची एक. कुठं गेली काय माहिती आहे. हात लावतो पण काय असो. असले 50-50च्या ऑर्डर पडले आम्ही काय करणार. पाटण दुखते. 1 किलोमीटर पिकअप, 2 किलोमीटर जातो, 3 किलोमीटर जायचं आणि 50 रुपये. परवडतं तसं, पण नाही बी परवडत कारण ट्रॅफिक आहे. आजकाल तर ट्रॅफिक बी व्हायला लागले. काय करू काय नाही मला डोकं पदरी झाले. हे सुट्टीच्या दिवशी होतं बरं का, कारण काल परवा ऑफिस चालू होतं तर तुम्हाला माहिती आहे चांगला दिवस होता. आता हे आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस बघा तुम्ही कसा असणार. काल परवा जसं होतं तसंच असणार आहे. त्यामुळे ठीक आहे, एखाद दिवस चालतं. धंदा कमी असलं तर एवढं काही टेन्शन नाही आहे. टेन्शन नाही बा. काय डायलॉग सुचतात नाही. पण एखाद्या वेळेस असंच तोंडातनं चांगले शब्द निघून जातो, ते मुक्त होतात. आणि जेव्हा विचार करून असं लिहायला बसतो ना मी, तेव्हा जमत नाही. का असं लिहितो तर कारण मला सवय लेखनाची, पण एक चांगले व्हिडिओ बनवण्याची, कॉमेडी स्केच वगैरे सिरीज बनवण्याची लिहितो, पण नाही जमत, जुळतच नाही, मलाच पटत नाही. मग नाही पुढं पास करत नाही. मला पटलं तर पुढं पास करणं, मग त्याच्यावर काहीतरी मी काम करणार आणि ते आपल्या चॅनलवर येणार भविष्यात जर मला काय आवडलं तर. स्वतः रायटर, डायरेक्टर, लेखक, दिग्दर्शक सोमनाथ भाऊ पवार. हो दे 1-2 सेकंद होऊ दे, मग बोलाय घेऊ आपण. तर मित्रांनो फायनली आपल्याला ऑर्डर पडली. बराच वेळानंतर ऑर्डर पडली. वाजले 4:25 तर समजून घ्या किती वेळानंतर ऑर्डर पडली. तर आज मार्केट असं होतं असं काय विषय काय नाही. सुट्टीच्या दिवशी असं होतं, साहजिक आहे, काय विषय नाही. तर आपण आता आहोत पंचमीच्या लेनमध्ये आणि एक ओलाची ऑर्डर पडलेली. कस्टमरला म्हणलं मीटरने, म्हणलं मला मी रोज येतो असं तसं. म्हणलं दुसरीकडे बघू शकतो, काय हरकत नाही. आता एकाला मीटरने आणणार जिथं त्याला म्हणजे नाही का म्हणलं स्नो वर्ल्ड किड झोन काय, तिथनंच ऑर्डर पडली. तिथंच बसलेली मी, हल्लोच नाही. म्हणजे जो पण ऑर्डर पडणार नाही हल्लोच नाही. कसाला CNG वाया घालवायचं, मला माहिती आहे धंदा कमी आहे, घरी जाऊन तरी काय करणार. 400-500 तेवढं. तर कस्टमर होतं 160 रुपयाचं, जे की ऑपोजिट लेनला होतं. इथंच पंचमीच्या ऑपोजिटला लेनला 160 रुपये. आणि मीटरने आणले किती झालं, 130 रुपये. तुमच्यासमोर जातात. जमीन आसमानचा फरक आहे का नाही बाई. 8, 9, 10, 22 बरोबर ना, 10, 20, 30, 22 रुपयाचा फरक पडला भाई. 22 रुपये का सोडायचे मी माझे, नाही का.
म्हणलं असं नाही की नवीन आहे, त्याला मस्त रट्टा मारला, सगळं सांगितलं, एक्सप्लेन केलं तर नाही. म्हणलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता एवढं सांगून ऐकत नसेल तर माणूस म्हणलं सर तुम्ही दुसरीकडे बघू शकता, म्हटलं काही हरकत नाही. आणि तो माणूस काय, माझं नशीब चांगलं आहे की त्याच ऑफिसमध्ये दुसरा माणूस लगेच दुसऱ्या सेकंदाला चालताना म्हणला पंचमी के लाईन में चलो. म्हटलं चलो ना सर, आणि मीटर टाकलं ना आलो आणि आलं आणि जगात थँक्यू बी म्हणाला. अशी पाहिजे लोक आपल्याला, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आणि विदाऊट मीटरवाले पीपल आय डोंट लाईक इट, आय अवॉइड. आणि त्यांना हकल होतो मी माझ्या रिक्षामधनं, तेही प्रेमाने, असं नाही काही चालली असं नाही, दुसरे बघू शकतं, काही हरकत नाही. आपल्याला कोणाशी वाद घालायचं नाही, तुला नाही पटत राहू द्या. 22 रुपये 30 रुपये वाढतात, आम्ही कशाला सोडू आमच्या कष्टाचे पैसे, नाही का. पण काय राहू टायमिंग आहे बघितलं का, सेम म्हणजे 19-20 का फरक. ऑपोजिटच्या लेनला ओलाच्या कस्टमरला सोडायचं होतं, त्याच ऑपोजिटच्या लेनला मीटरने स्वतःहून चालवलं आणि त्याच ऑफिसमधून दुसऱ्याच सेकंदाला 2 सेकंदाला नाही लागला, तो उतरला आणि समोरून माणूस चालवला. याला म्हणतात क्वालिटी, याला म्हणतात चांगले भाग्य, जे की कधीच होतं, नेहमी होत नाही. कारण 4 वाजले, 4 नंतर ऑफिस सुटतात. अजून 2-3 जणही होते, पण त्यांनी काय आपल्याला विचारलं नाही. साहजिक आहे, त्यांनी ओला उबेर बुक केलं असेल. आणि हे कस्टमर जे होते ते डायरेक्ट मीटरनीच आले. मी नसतो तरी काय गडबडतं काय, मी जरी नसतो तिथं तरी त्यांनी मीटरच केलं असतं. पण माझं नशीब चांगलं, मी जसं की सकाळी म्हटलं टायमिंगचा विषय, जो कस्टमर ज्या टायमिंगला ऑर्डर किंवा काय म्हणतात रिक्षा पाहिजे असतं, आपण तेव्हा तिथं असेल, ते आपलं नशीब म्हणायचं. आणि हे माझं नशीब होतं. असो, आज धंदा आत्तापर्यंत बघायला गेलं तर आजचा दिवस खरंच खूप मार्केट डाऊन झालं. 500-600 रुपये झाले, 130 आणि मागाचे 550, काही 600 रुपये दरावरचे 10-20 रुपये काय असेल ते ॲपच्या ह्यालाच गेलं, मेंटेनन्सला. डेली मेंटेनन्स करायला लागतो. ओलाला 25, रॅपिडोला 20, उबरला 20. काय बरं जाऊ दे, चला ठीक आहे. 600 रुपये बी काय वाईट नाही, नो प्रॉब्लेम. कालच्या 2 कांड्या होत्या, आज जी पहिली कांडी होती ती उडली, आत्ताशी उडाली. म्हणजे 3 कांड्या स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे 3 कांड्यावर उद्या काम करायचं आणि संध्याकाळीच भरायचं. आणि 3 कांड्यावर जेवढं काम होईल तेवढंच काम करायचं. तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.